ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की एवढी वर्ष झाली आता सायलीच खरी तन्वी आहे. आता सगळ्यांना कळलं पाहिजे. सायलीला कळालं की मीच खरी तन्वी आहे, पण हे कुटुंबाला कळलं पाहिजे. पण कुटुंब हे एक्सेप्ट करत नाही. पण ज्यावेळी ती स्वतः म्हणून सगळ्यांना सांगते की मीच खरी तन्वी आहे, पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. पण या उलट ती लोक तिच्याच भावनाशी खेळत तिला सांगायला लागतात की तू आमच्या मनाशी खेळत बसू नकोस. प्रियाने आमच्या भावनाचा खेळ केलास आणि आता तूच ते करतेस. त्याबरोबर साईला भीती वाटते की आपण ज्यांना सगळ्यांना सत्य सांगू पण ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून साईला खूपच भीती वाटत असते. आणि सायली कोणाला सत्य सांगत नाही आणि त्यानंतर ती देवळात येऊन घंटा वाजवायला लागते आणि ती देवाला प्रश्न विचारायला लागते, तू माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलंयस? आणि माझे आई वडील माझ्या जवळ असून ते माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. पण त्यांना एवढं कळलं चुकून तरी पण त्यांनी माझं DNA चॉईस केलंच पाहिजे ना. आणि याचबरोबर आता मालिकेत नव्या विलनची एंट्री पण होणार आहे.